नमस्कार मित्रांनो, मी आहे हरीश बेलकर आणि आपल्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे हरिया बेलकर ब्लॉग्स. आणि मी एक ड्रायव्हर आहे. लांब लांब फिरतो, 400 किलोमीटर 450 किलोमीटर असं 500-600 जसं जिकडे गाडी भरतील तिकडे. आणि ही गाडी आहे किमिया टेम्पो सर्व्हिस मनोज मोरे भाऊंची. आणि मला जायला दोन महिने झाले मी गाडीवरती आहे. आता मी पहिले हिंदीमध्ये व्लॉग बनवत होता, पण आता मराठीमध्येच बनवणार आहे, कारण की आपल्याला हिंदीमध्ये जास्त प्रतिसाद मिळत नाही आहे. तर जो पण आपला व्लॉग बघत असेल सपोर्ट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा, कारण की मी दाखवणार आहे की ड्रायव्हरची लाईफ किती कठीण असते लांब लांब फिरण्यात. आणि ड्रायव्हर कसा बाजूला राहतो आणि कसं खातो, किती खर्च होतो आणि किती टाईम लागते एक ट्रिप मारण्यासाठी. मोठी गाडी म्हणजे आयशर असो किंवा मोठ्यात मोठी गाडी असू दे. आणि ही आहे माझ्याकडे 2110 प्रो. ही 7.5 टनाची पासिंग आहे हिला. आणि मी आता आहे नडियाद करून नडियादच्या पहिले आहे अजून 10-12 किलोमीटर. इकडनं आपल्याला गाडी भरायची आहे पालघर किंवा बोईसरसाठी. सकाळी मस्त आंघोळ केली आणि इकडे थांबलेलं आहे हॉटेलवरती. आता चहा प्यायला जाणार आहे. चहा पिऊन नंतर निघणार जिकडे गाडी भरायची ऑर्डर येईल तिकडे. नडियादमध्ये कुठे भरायची आहे अजून काही कन्फर्म झालेलं नाही म्हणत, पण मी गेलेला होता राजकोट. आणि मागचा व्लॉग तुम्ही बघत असाल तो हिंदीमध्ये आहे शूट केलेला, आणि हा आता आजपासून मराठीच. आणि 2 दिवसानंतर आपला व्लॉग येत जाईल. तर आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा. सकाळी वाली एक चहा होऊन दे. हॉटेल स्वागत आहे तुमचं. स्वागत हॉटेलमध्ये. आली आपली चहा. खूप चांगली आहे. चहा पिऊन निघाला. मस्त चहा तर होती. आता निघतो गाडी भरायला. इकडनं आहे ऑलमोस्ट 10-15 किलोमीटर आहे. वसईसाठी भरायची आहे गाडी आपली. भरून ना निघो. किती वाजेपर्यंत भरते? 1-2 तासात भरेल. पकडणं 11-12 वाजेपर्यंत भरली तरी काही नाही. आपल्याला काय हळूहळू जायचे आहे ना. इथून जास्त लांब नाही. आता ऑलमोस्ट राहील 350 किंवा 400 किलोमीटर. 400 पण आहे, कारण की 350 किलोमीटर राहील इकडनं नडियादपासून. आपल्याला लोकेशन पाठवलेलं आहे. आता निघूया इकडनं जिकडे गाडी भरायची आहे तिकडे. आणि भरून ना निघू वसईसाठी. 350 म्हणजे 350-400 किलोमीटर होईलच मला वाटतं. तिकडे जाऊन जिकडे गाडी भरेल तिकडनं आपण लोकेशन लावू किती लांब आहे ते. जय बजरंगबली. कडनं जाऊन असं नडियाद, वडोदरा, सीधा पलसाना. वाव, काय लुक आहे. ओ जबरदस्त व्ह्यू आहे सकाळचा. मध्ये मी हिंदी पण बोलेन एक लाईन तरी चालेल. तुम्हा लोकांना आहे ना. आय लव्ह हिंदी. वाव, काय सीन आहे. जबरदस्त. असे हायवे पाहिजे, एकदम डांबरीकरण, एकदम स्मूथ गाडी चालते याच्यावरती. वाटत नाही की गाडी चालते. जास्त हालत नाही, जास्त व्हायब्रेशन नाही पडत. सुपर. तर भेटूया आपण आता जिकडे आपली गाडी भेटेल, म्हणजे जिकडे गाडी आपली भरणार तिकडेच. आपल्या गाडीमध्ये भरणार आहे. काय भरणार आहे? राईस मिल, म्हणजे राईस मिल नाही, आणि काय सांगतात त्याला, लाकडाची मिल. लाकडं कापतात ना ते, हे भरणार आहे आपल्या गाडीमध्ये. हे लोड होणार आहे. हे सर्व 10 टनच्या आसपास आहे माल. आणि वसईला घेऊन जाणार आपण ही लाकडं. वाव, क्या बात है.
यार ऐसा माल होना चाहिए। जगह पे लोड होगा तो कोई टेंशन नहीं, और जगह पे खाली हो जाएगा, है की नाही? एकाच ठिकाणी भरायची आणि एकाच ठिकाणी खाली, हे म्हणजे कशासाठी काम असतील ते आता आपल्याला काही कळत नाही. कंपनीमध्ये असतील की त्याच्या काहीतरी बनत असेल. लाकडं सांगितलं की त्याच्याने खूप काही वस्तू बनतात, ते आपण गेस्ट पण करू शकत नाही. मिल आहे ही लाकडांची. वाव, लाकडात लाकडं आहे इकडे सर्वत्र. और ये अपनी गाड़ी तो लोड करके फिर निकलेंगे यहाँ से वसई की तरफ. और यहाँ से मैं देखता हूँ अभी कितना लंबा है यहाँ से नडियाद से. आपला डेस्टिनेशन आहे इथून नडियादपासून वसई 421 किलोमीटरचा अंतर आहे. आपल्याला ऑलमोस्ट 7 तासांचा रस्ता लागेल. आणि 7 तास तर मिनिमम जे गुगलमध्ये म्हणजे मॅपवर दाखवते ते, पण आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त लागतील. कारण की मोठी गाडी आहे, टायर बियर गरम होतात, म्हणून हळूहळू जायला लागते आपल्याला. आणि थांबावं लागते, नॉनस्टॉप नाही जाऊ शकत, नाही तर टायर उडतो. आता उन्हाळ्याचे दिवस, एवढी गरमी, 40 डिग्रीच्या वरती, 45 डिग्री. मी जिकडे राजकोटला गेले ना 45 डिग्री मी मोबाईलमध्ये चेक केलं. बाप रे बाप, गाडीमध्ये बसलं ना का हा शर्ट काढून ठेवावा लागतो, एवढी गरमी. बाप रे बाप. ना पाणी आपण जर विकत घेतलं ना बिसलेरी, फक्त एकदा दोनदा पिलं ना की अर्ध्या तासाच्या नंतर तर अर्धा पण आहे, 15 मिनटानंतर लगेच पाणी गरम होऊन जाते एकदम. ते पण एकदम उकळलेला चहा असतो तसं. एवढे हाल आहे ड्रायव्हर लोकांचे, खतरनाक. जाम सीन बेकार आहे. चलो, गाडी भरेल आपली. मजूर पण आलेले आहेत आणि अर्ध्या 1 तासाने गाडी भरायला सुरुवात करतील. पण 10 टन भरायचं म्हणजे ऑलमोस्ट 2-1.5 घंटात, म्हणजे तास तर लागणारच आहे. दीड तास तर लागेलच. फायनली गाडी भरून रेडी. आपण आता इकडे लावणार आहे जाली, पडदा, फुल ऑन रेडी. वाओ, चलो अभी इसको क्लोज करते हैं, फिर निकलेंगे बिल लेके. फायनली गाडी भरून आपली रेडी आहे, आता निघायचंच आहे. बिल पण भेटलं आपल्याला, जो रस्त्यामध्ये कामात येईल. कदाचित पोलीसवाल्याने नाही थांबवलं. हा, निघूया आता. भूक पण खूप लागली, काहीतरी खायला लागेल. इकडनं राईट, राइट. ओह माय गॉड, लोड तो बहुत ज़्यादा है, 10 टन के करीब. हो क्या बात, लोड तो बहुत भरा है भाई साहब. ओव्हरलोड भरलेला आहे गाडीमध्ये माल. तर आपण हायवेवरती पोचले, वडोदरा हायवे, अहमदाबाद वडोदरा हायवे. आणि तिकडनं आता आनंदच्या जरा पुढे टोल पास करून 10 ते 5 किलोमीटरवरती आहे एक्सप्रेसवे. आपण नंतर एक्सप्रेसवे आनंद सोडलं की लगेच आपण एक्सप्रेसवे पकडणार आहोत. आपण आता नडियादपासून निघालेले आहोत. इकडनं आपल्याला 7-8 तासाचा रस्ता आहे आपल्याला इकडनं. पण आपण थांबत जाणार, कारण की आता ऊन एकदम खूप कडक आहे, एकदम 40 डिग्रीवाला. आणि असे कंटिन्यू चालायला जमणार नाही आपल्याला. थांबणार कुठे, आता आम्हाला भूक पण लागलेली आहे. कुठेतरी हॉटेलावर थांबतो आणि मस्त जेवण करतो आणि नंतर हळूहळू परत निघतो. एक्सप्रेसवेवर पडलं का ते तो कॉन्क्रीटवालाच सर्व रस्ता आहे पूर्ण. 200-250 किलोमीटर तर जास्त, तो 200-250 किलोमीटर आहे तो एकदम कॉन्क्रीटवालाच रस्ता. तर त्याच्यावरती जास्त कंटिन्यू चालणे योग्य नाही. थांबत जायचं आपण. संध्याकाळी 10-11 वाजता पोचायचं. सर्वोत्तम हॉटेलमध्ये मी जेवण केलं.
पंजाबी थाली मागवली होती. 4 भाकरी आणि 2 भाजी, 1 डाळ, राईस आणि छास. एकदम पोट फुलून गेलं आणि 1 पापड. भारी जेवण झालं एकदम. आणि इकडे लागलेली आहे आपली गाडी. आता इकडनं आपण निघू हळूहळू, कारण की ऊन तर खूप आहे. आता दुपारचे वाजले 1:20 झाले. हां, निघायला तर नाही पाहिजे होतं, पण हळूहळू निघू. हॉटेल सर्वोत्तम. फायनली इकडनं निघूया आता. रस्त्यात कुठेतरी आराम करू. इकडे आनंदचा टोल आहे. इकडे बघा ना, नदी केवढी मोठी आहे. वाव, कोणती नदी आहे काय माहित. तापी. मी म्हणजे मॅपवरती चेक करून ना तुम्हाला सांगतो कोणती नदी आहे ही. आणि मी लुक बदलून टाकलं एकदम. गरमी एकदम जाम आहे, कडाकाचं ऊन आहे, म्हणून सरट काढून टाकला. आणि असा असतो ड्रायव्हर चालू. गरीब हुए ड्राइवर ऐसे रहते. हर ड्राइवर कोई अच्छे कपड़े नहीं पहनता है, क्योंकि जब पंचर होता है तो उसके बाद के कपड़े ख़राब ही हो जाते हैं. तो ऐसे ही पुराने कपड़े से काम चलाना पड़ता है. वाव, मस्त आहे ना, खूबसूरत व्ह्यू. आता आपल्याला लागणार आहे एक्सप्रेस वे मुंबई. 500 मीटरवरती वडोदरा सरळ मुंबईसाठी लेफ्ट. वाव, फायनली वेलकम टू मुंबई वडोदरा हाईवे, या फिर वडोदरा मुंबई हाईवे ऐसा कह सकते हैं अपन. अभी 1 घंटा चलो, मतलब 1 तास फक्त चालायचे याच्यावरती. 1 तास, 1 ते 1.5 तास. आणि लगेच थांबायला लागेल कुठे ना कुठे, कारण की जाम गरम होते, गाडी पण गरम होते. म्हणून फक्त 1 तास चालायचं आहे किंवा 1 तास 20 मिनिटे असं काहीतरी चालून ना गाडीला आराम द्यायचा. कुठेतरी थांबायचे, परत थोडा वेळ अर्धा तास थांबायचं आणि परत निघायचं. असं करून आपल्याला पोहोचावं लागेल. इथून पकडणं वडोदरापासून आपल्याला 300 किलोमीटर आहे आपला डेस्टिनेशन. जिथून आपली गाडी भरली तिथून तर 421 किलोमीटर होते टोटल. 450 पकडणं नडियादपासून. सॉरी, 450 नाही, 421 किलोमीटर होतं. आत्ता हायवेला नो टेन्शन. आपल्याला फक्त आपले 1 लाइन धरून चालायचा बस. ना किसी को ओवरटेक मारना, ना कुछ, ना ज़्यादा भगाना, बस एवरेज पे चलने का बस. ये अभी रूल बाकी है. और 1 घंटे के बाद कहीं ना कहीं स्टॉप करना पड़ेगा अपन को. क्या लुक है यहाँ का. जैसे हाईवे एक्सप्रेस वे पर अपन खूबसूरत व्यू है. वाव, जबरदस्त. असे दृश्य बघायला भेटले की मनाला शांती वाटते. एकदम एक अलगच मनामध्ये फिलिंग येते. मग आपण एक्सप्रेसवरती आहे, ऑन द वे. वाव, किती सुंदर दृश्य आहे. आणि आता वाजले संध्याकाळचे 4 वाजले आता. आणि अजून भरूचपासून म्हणजे अजून 20 किलोमीटर
सेल्सिअस तर खाली गरमी दाखवते आणि हे गाडीचं जे उष्ण वाफ म्हणजे उष्णता फार जाम हिट करते एकदम यार. काय खतरनाक हालत खराब आहे गाडी चालवणं. बोलायला पण वाटत नाही, एकदम प्रॉपर सुकून गेलेले एकदम. एवढी गरमी आहे ना, एवढं कडकून बापरे बाप. तरी सुद्धा गाडी तर चालवायलाच लागेल आपल्याला. आपल्या डेस्टिनेशनवरती घरी तरी पोचायचे आहे आपल्याला. आणि आज तर काय खाली होणार नाही गाडी तर काय आज खाली होणार नाही कारण की आपण संध्याकाळी रात्री म्हणजे रात्री पोचणार आपण 10च्या सुमारे 10, 10:30, 11 वाजेपर्यंत. उद्या सकाळीच खाली होईल गाडी. 5 दिवस झाले, थकवा आलाय जाम. 15 तारखेच्या मी निघालेला आहे इकडनं भरून, म्हणजे बोईसरवरनं भरून 15 तारखेला निघालेला. तर आजची 18 तारीख आहे, म्हणजे 5 दिवस होतील आता उद्यापर्यंत 19 तारखेपर्यंत. तेव्हा आपली गाडी रिटर्न परत घरी पोहोचेल समज. हाँ क्या बात है यार, देखो ना खेत भी सूखा सूखा पड़ा है. सर्वच जण पावसाची आतुरतेने वाट बघत आहेत कारण की ऊन उन्हामुळे एकदम सर्वत्र प्रत्येकजण असं कोण ना कोण. माझ्या मनात आहे की पाऊस लवकर यावा असं, पण बाकीच्या लोकांच्या मनात काय असेल ते काय नाही सांगता. मला तरी वाटतं पाऊस जरा लवकर आला पाहिजे, पण काय त्याचे पण रूल्स आहे का नाही. तो काय 5 जूनच्या नंतरच येईल. तोपर्यंत आपल्याला गरमी झपायलाच लागेल. बघा ना, शेत एकदम ओस पडलेला आहे. जेव्हा पाऊस पडेल ना तेव्हा जी हरियाली होईल, म्हणजे लहान लहान गवत हिरवगार होईल, तेव्हा काय सुंदरता वाढेल आपल्या पृथ्वीची. एकदम सर्वत्र हिरवळच राहील. भरूच आणि आपल्याला अजून मला वाटतं अडीच ते 3 तास तर आपल्याला फक्त एक्सप्रेस वे डेवाला उतरायला लागतील. चला भेटूया. व्हिडिओ जास्त शूट नाही करत, मोबाईल पण जाम गरम हीट होतो. तुम्हाला व्लॉग थोडा आवडला असेल, माझा व्लॉग हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि एखादं छोटंसं कमेंट करा. मस्त तुम्हाला व्लॉग कसा वाटला. आणि या नदीवर मी जेव्हा पोचतो भरूचच्या ब्रिजवर, मला या नदीचं नावच आठवण नाही राहत. खूप मोठी आहे आणि या नदीचं नाव आहे नर्मदा नदी. यार मी काय विसर पडे झालाय जरा म्हणजे पुस्तकामध्ये खूप वाचलेले आपण, ते पण कुठे जाते हे सगळं माहीत होतं, पण आता एवढं लक्षात नाही राहत. ही खूप मोठी नदी आहे नर्मदा नदी. आणि हा ब्रिज आहे भरूचचा. ऑलमोस्ट असेल 500 मीटरपेक्षा जास्त लांब आहे. 500, 600, 800 मीटर असेल. खूप लांब आहे. नदीचं पाणी एकदम गडूड आहे. वाव, खूबसूरत कह सकते हैं. और अभी 4:30 बजने ही वाले हैं. अभी चिखले में जाके कहीं तो रुकनेंगे या फिर उससे पहले रुकना पड़ेगा लगता है. गाड़ी को भी आराम चाहिए और मुझे भी थोड़ा आराम चाहिए, और बहुत गाड़ी हिट भी हो जाती है, इसके लिए रुकना ही पड़ेगा. तो आपण पोचले नवसारीच्या आसपास 42 किलोमीटर.
43 किलोमीटर नवसारी आणि वलसाड आहे 62 किलोमीटर 65. हाय आला इकडे तरी पाणी प्यायला पाहिजे होतं. पाणी आहे आपल्याकडे पण एकदम गरम झालेलं आहे. उकळलेलं पाणी आहे उकळलेलं. ते चहा कसा एकदम गरम गरम असतो तसं आहे पाणी आपल्याकडे. आणि कुठेतरी थांबून पाणी प्यायलाच लागेल. गळा पण सुकून गेला आहे. आता सनसेट होणारच 6:30च्या दरम्यान. आता वाजले 6 वाजून 5 मिनिटे झाले. 6 वाजून 5 मिनिट झाले संध्याकाळचे. आणि काय वाईप आहे इकडे. हिरवळ आहे. या बाजूने पण हिरवळ आहे. आणि दिल्ली मुंबईवाला हायवे आहे हा. मला पहिले वाटत होतं फक्त अहमदाबाद म्हणजे वडोदरापर्यंतच असेल, पण हा दिल्लीपर्यंत आहे हायवे. ओपन केला का नाही ते एवढं माहीत नाही, कारण की मी वडोदराच्या पुढे तर गेलेला नाही. तिकडे सरळ दिल्ली तरफ. या रस्त्यावरती ना काही खायला प्यायलाची सोय नाही मिळत. एकदम सुनसान सड़क है. बस चलते रहो दौड़ते रहो, कदम बढ़ाए जाओ ऐसा कुछ है. क्या बोलने का, यही सीन है. हाथ पण स्टेरिंगला पकडायला नाही आवडत. मिनिमम 60ची स्पीड आहे आपली. पण आपला एक्सप्रेस वे संपला. आता जुना हायवेवरती उतरायचे. आता इकडनं पण आता आपण जुन्या हायवेवरती उतरणार. एक्सप्रेस वे इथूनच क्लोज केलेला आहे, कारण की पुढे काम चालू आहे ना म्हणून. वाव, सनसेट पण होणारच आहे आता. 6:30 वाजले. इकडे हा एक्सप्रेसवेचा टोल. लास्ट एक्सप्रेसवेचा टोल आहे इकडे. दर्शन हॉटेलवरती थांबलेला. आता इकडे मस्तपैकी चहा पिला, पाणी पिला. पहिले आंघोळी केली सर्वात पहिले, नंतर चहा. थंड दोन ग्लास पाणी आणि नंतर चहा मागवला. आणि 1 बॉटल पाणी घेऊन आलाय. इकडे ठेवलेलं आहे इकडं. आणि इकडे गरम होते इकडे. आता निघायचं इकडनं. थकून गेला. आता नॉनस्टॉप चालायला लागेल आपल्याला घरीपर्यंत. आता नॉनस्टॉप घरीच दौरा. जाम गर्दी आहे. खूप मोठा हॉटेल आहे ना, दर्शन हॉटेल. झाली 15 मिनटे गाडी जाग्यावरनं हालत नाही आहे. अचाडच्या पहिले काय झालं काय माहिती. इकडे ओव्हरब्रिजचं काम चालू आहे. तिकडे असा बायपासने रस्ता आहे. काय झालं असेल, मोठे म्हणजे ॲक्सिडेंट झालं असेल, नाहीतर मला वाटतं काय झालं काय माहीत नाही अजून. आत्ता सुरू होत नाही हे गाड्या. हालत पण आहे गाड्या. ते काय झालं असेल काय माहीत. ॲक्सिडेंट झालं असेल कदाचित, असंच वाटते. गुड मॉर्निंग मित्रांनो. आजची तारीख 19 आणि सकाळचे आता 5:15 म्हणजे 5:20 झालेले आहे. आणि मी रात्री 10 वाजता पोचलेला. आणि आता जातो वसई. जय बजरंगबली. आणि हा दुसरा दिवस आहे आपला. आता जास्त काही शूट करणार नाही, फक्त जाऊन खाली करला की आपला व्लॉग तिकडेच एंड होईल. आणि आवडला असेल व्लॉग तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. निघूया इकडनं आता.
जास्त टाइम करून फायदा नाही आहे. तो गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजले करेक्ट 6 वाजून 00 आणि आता आपण पोचले पुढे जरा मागे बोट करून गाव आहे तिकडे. बोट फायनली 7:30 वाजता आपण इकडे पोहोचले. जिकडे मी बाजूलाच रस्ता म्हणजे या गल्लीमध्ये यायला रस्ता बंद होता, नंतर फिरून आला. सापडतच नव्हतं मला. ऑलमोस्ट 40-50 मिनिट लागले. याला विचार त्याला विचार ना. लोकेशन दाखवते ते तिकडनंच शॉर्टकटवाला रस्ता दाखवतो आणि जो बंद रस्ता तो दाखवतो. मॅप काय आपल्याला गोल गोल चक्र फिरवते. सी आहे गल्ली. इकडे होणार आहे आपली खाली. गल्ली पण आहे खाली आणि आपली गाडी पण होईल खाली अर्ध्या 1 तासानंतर. हे 9 वाजल्यानंतरच खाली करायला घेतील मला वाटतं. आणि आपला व्लॉग इकडेच एंड करूया, कारण की खूप मोठा व्लॉग झाला का कोण बघत नाही जास्त. फक्त 5-10 मिनटाचाच लोकांना व्लॉग पाहिजे. अशी आहे ड्रायव्हरची एक लाईफ. खूप त्रास होतो. आता तर उन्हाचे दिवस म्हणजे जोपर्यंत ऊन आहे एवढी हालत खराब होते, सांगूनच फायदा नाही. पाणी घेतलं, एक बॉटल घेतली समज 20 रुपयाला घेतली ना, ते आपण 15 मिनिट पण नाही लागत तोपर्यंत परत जशाच्या तसं गरम होते एकदम, जसं चहा उकळलेला तसं. आई होप आप लोगों को ये वीडियो अच्छा लगा हो. अच्छा लगे तो लाइक करना, शेयर करना, सब्सक्राइब करना. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.